महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. खिलार महाराष्ट्राची शान गेले 5 वर्ष झाले आणि यंदाचं 6वं वर्ष आपण 2025चं कॅलेंडर येत आहे. खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या कॅलेंडरची विशेष गोष्ट म्हणली तर आपण महाराष्ट्र कर्नाटकातल्या प्रत्येक मालकाच्या दावणीला असलेले वळू हे एका पानावर आपल्याला मालकाच्या दावणीच्या वळू बैलांचे फोटो असतील, त्यांचं नाव गाव फोन नंबर असेल हे आपण तेथे देत असतो. बऱ्याचदा तुम्हाला वळू निवडत असताना एक गोष्ट प्रॉब्लेम फेस करता की मग इकडचा फोटो बघा तिकडचं बघा, निवडायला अडचण होते. पण हे जातीवंत वळू पाहत असताना तुम्हाला एकाच जर पानावर प्रिंट आउट मिळाले ते पाहता आले तर तुम्हाला निवडायला सोपं जातं. 2025चं कॅलेंडर बुकिंग नसेल केलं तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली ते लगेच बुकिंग करा. आणि आजची मुलाखत ही का महत्वाची, मालकांची आपण कालची मुलाखत पाहिली, त्यांच्या दावणीला असलेल्या 2 जातीवंत वळूंची माहिती घेतली. आता आपण त्यांच्या दावणीला अजून एक, आता एकाला एक सरस वळू आपल्याला मालकांकडे पाहायला मिळतात आहे, त्यातला अजून एक वळू आपल्या समोर आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शर्यत क्षेत्राचं सर्वात मोठं डिस्कशन आज आपण विपुल कदम ड्रायव्हर जे आहेत त्यांच्याशी करणार आहोत. तिकडे जाण्याच्या अगोदर आपण मालकांना थोडंसं कालच्या मुलाखतीतला एक आढावा घेऊया. मालक, आता आपण काल जी मुलाखत पाहिली या दावणीच्या 2 बैलांची, यांची सध्या पैदास किती पडलेली आहे किंवा कधी पाहायला मिळेल आम्हाला? आता ते खरंच 4 दात झालेत, पण त्यातल्या एका म्हणजे जो सिद्धापूर खानीचा बैल आहे त्याची एकच पैदास पडले मागच्या 8 दिवसावर, म्हणजे नरक चतुर्थी दिवशी पहिली पैदास पडली. अजून दुसरा जो बैल आहे त्याच्या पैदाशीला अजून 1 ते 1.5 महिन्यापर्यंत वाट बघावी लागेल. ओके, म्हणजे आपण पुढच्या 2-3 महिन्यामध्ये किंवा जास्त कंटिन्युटी सुरुवात होईल, जास्त प्रमाणात पाहायला मिळेल. तर म्हणजे अशा प्रकारे जी पैदास पडली ती आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत. आणि आता आपण मेन विषयाला सुरुवात करूया. मला आता एक गोष्ट आम्हाला थोडंसं हे विचारायचं की सध्या शर्यत क्षेत्रामध्ये म्हणजे बैलगाडा शर्यत बंदी उठली, चांगले दिवस चालू झाले, एक अजून पुढे कसे चांगले दिवस आहेत या क्षेत्राला, कारण तुम्ही जवळून पाहिलेलं आहे, तर ह्याच्यात किती चांगलं पॉझिटिव्हिटी म्हणा किंवा कुठल्या गोष्टी अजून पुढे आपल्याला चांगल्या होणार आहे आपल्यासाठी शर्यत क्षेत्रात, ती माहिती द्या आम्हाला. पूर्वीचं शर्यत क्षेत्र म्हणजे माझा जवळपास मला बैलगाडी क्षेत्रात कार्यरत असलेला 26 वर्ष तरी पूर्ण झाली असती. मग सुरुवातीचा माझा काळ का ड्रायव्हर म्हणून गेला नाही, मी कासरा वागवण्यापासून कामं केली, त्यानंतर मी ड्रायव्हर झालो. मी जवळपास 16-17 वर्ष ड्रायव्हर केली. तर आता सध्या माझ्या हाताला दुखापत असल्यामुळे ड्रायव्हर की करणे बंद केलंय. पण मी त्या क्षेत्राशी इतका प्रामाणिक राहिलो, त्या क्षेत्रात झालेले बदल, आत्ताचं शर्यत क्षेत्र आणि पूर्वीचं शर्यत क्षेत्र ह्यात खूप मोठी तफावत आली आहे. शर्यत क्षेत्र म्हणजे बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठल्यानंतर जी शर्यत क्षेत्रामुळं ही जी आर्थिक उलाढाल आहे त्याचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलंय. ज्या प्रमाणात तुमच्या चॅनलनं केले असतील किंवा काही शेतकरी वर्गाने प्रयत्न केले असतील, यातून नक्कीच आर्थिक मोबदला माणसांना मिळाला लागलेला आहे. पण शर्यत क्षेत्र थोडंसं आता वेगळ्या वळणावर परत आहे. कारण काय झालंय, खेळ गरीब माणसाला पण जो पूर्वी खेळता येत होता तो खेळ गरीबाला खेळता येणार झालाय. ह्या गोष्टीची फक्त खंत वाटायला लागली. कारण काय झाले, जुन्या काळातले खेळाडू ह्या क्षेत्रापासून लांब जायला सुरुवात झाली, ही दुर्दैवाची बाब आहे. पण जर आता समजा तुम्ही जो प्रॉब्लेम सांगितला तो जर दूर झाला तर उद्या कदाचित आपण, म्हणजे मी फक्त महाराष्ट्र कर्नाटकचा नाही भारताचा नाही तर देशाचा विचार करतो, एका म्हणजे इंटरनॅशनल लेवलला आपला खेळ जाऊ शकतो का? नक्कीच. आपला म्हणजे आता भारत देशात जर सगळ्यात जास्त लोकप्रियतेच्या शिखरावर खेळ असेल तर तो बैलगाडी शर्यत आहे. तुम्ही दुसरा कुठला पण खेळ दाखवा, तेवढा ग्रामीण भागाला तर अजिबात नाही. शर्यत क्षेत्र एवढा लोकप्रिय खेळच नाहीये. फक्त तो योग्य दिशेने गेला तर येणाऱ्या काही वर्षात म्हणजे याचा कुठेतरी पुढं ह्याच्यात समावेश करावा लागेल या खेळाचा. इथपर्यंतचा प्रवास करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे प्रत्येक घटक आहे, जो ड्रायव्हर असेल, मालक असेल आणि इतर काय घटक असेल, प्रत्येकाला एक प्रामाणिक प्रयत्न गरजेचा आहे, करणं गरजेचं आहे. नक्कीच मालक. खरं तर आता एक गोष्ट इथं मी स्वतः चॅनलची टीम आणि आपण सगळे लोकांना नक्की सांगूया,
मंडळी थोडंसं आपण प्रत्येक जण आपापली जी जबाबदारी ती योग्य रीतीने पार पाडू, कारण ही गोष्ट आता फक्त बोलतोय म्हणून हे दिसते अशातला प्रकार नाही, खरंच घडतंय की येत्या काही दिवसामध्ये म्हणजे आपला हा जो हे की आज कदाचित उद्या म्हणजे कदाचित आपण विचारूया मालकांना, आपल्या शर्यतीत कधी कधी बाहेर देशातले लोक पण पाहायला आपण पाहतो काय मैदानात कधी यायला लागलेत आता, तुम्ही पण बघितले असतील आणि बऱ्याच जणांनी बघितलेत, बाहेरच्या देशातले सुद्धा आपल्या इकडे आल्यानंतर बैलगाडा शर्यत बघतायत, आवडीने पाहतात, आवडीनं पाहतायत. मग तो खेळ अजून पुढे जाण्यासाठी मग काही डिसिप्लिन आहेत ते डिसिप्लिन वापरले पाहिजेत, नाहीतर मग त्या खेळाला काय अर्थ उरणार नाही. मग काय विपरीत परिणाम जे मी आता तुम्हाला बोलून दाखवलं की चांगले चांगले खेळाडू खेळातून लांब जायला लागले. म्हणजे काहीतरी चुकीचं, जेवढं चांगलं घडतंय त्यात काहीतरी चुकीचं घडतं, ती चुकीची गोष्ट फक्त घडू नये याची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. नक्कीच ती चुकीची गोष्ट घडणार नाही याच्यासाठी आपण स्वतः प्रत्येक जण, आयोजक, महाराष्ट्र सरकारकडून त्या गरजेच्या गोष्टी ते अखिल भारतीय बैलगाडा संघटना आपल्या पूर्ण करत आहेत. संघटनेच्या माध्यमातून आपण जे जे शक्य प्रत्येक जण ह्या गोष्टीचा नियम पाळेल, हे आपण येत्या काही दिवसामध्ये ज्या कमतरता आहेत आपल्या सगळ्यांमध्ये त्या दूर होतील असं म्हणूया. आता एक त्यालाच निगडीत मला प्रश्न विचारायचा आहे, जर आता आम्ही तुमच्या धावणीची कालची मुलाखत पाहिली, ब्रीडिंग मध्ये काही चुकीच्या गोष्टी होत होत्या, त्या कशा सुधारल्या पाहिजे यावर सुंदर मार्गदर्शन आज तुम्ही आमच्या सर्व शेतकऱ्यांना केलं. शर्यत क्षेत्राला जर खिलार गोवंश टिकवायचा असेल तर याला शर्यत क्षेत्र पण चालू राहणं गरजेचं आहे. काय झालंय म्हणजे पूर्वीच्या काळात शर्यत क्षेत्र त्या तुलनेत त्या उंचीवर नव्हतं, कारण बैलाचा वापर, बैल ह्या प्राण्याचा वापर जास्त करून शेतीसाठीच केला जात होता. पण आता दुःखाची गोष्ट झाली, शेती कोण करत नाहीये. शेती बैलानं कोण करत नाही, ठराविक माणसं शेती करायला. घरटी बैल असायची पहिली, आता गावात 4 जोड्या हुडकून काढल्या तर मिळतील. म्हणजे जिथं 200, 400 जोड्या असायच्या तिथं 2 आणि 3 जोड्या राहिल्यात. मग शर्यत क्षेत्रावरच ही क्षेत्र बैल ही विशेष शर्यत क्षेत्रावर जास्त करून अवलंबून राहिलाय. शर्यत क्षेत्र चालू झालं नसतं तर कदाचित बैल आता जवळपास म्हणजे असं वाटायचं होतं की फुटूट बैल दाखवायला लागणार आहे आपल्या पुढच्या पिढ्यांना. तसंच झालं असतं. पण सुदैवानं बैलगाडी शर्यतीवरची बंदी उठली आणि शर्यतीसाठी बैलांचं पुन्हा म्हणजे खिल्लार पाळण्यासाठी माणसानं एक हुरूप आला. पण 2 घटक राहिले फक्त आता. एक शर्यत क्षेत्रासाठी म्हणजे बैलाचा वापर 2 गोष्टीसाठीच राहिलाय, शर्यत क्षेत्रासाठी ना ते वळू क्षेत्रासाठी. मग म्हणजे मला एक असं म्हणायचं आहे की शेती नक्की बैलांनी केली पाहिजे. मी यासाठी काही प्रयत्न करीन किंवा माझ्या प्रयत्नाला यश येईल अशातला काही भाग मी सांगत नाही, पण या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याशिवाय आपलं खिल्लार आणि आपला जो खर्च आपल्याला आता वाटतंय की आधुनिक शेती आली, ट्रॅक्टर, होणारा जो खर्च आहे आता नुसतं शर्यत क्षेत्रात आजकालच्या पिढीनं जाऊन चाललं. जर तुम्हाला शर्यत क्षेत्रात उतरायचं आहे तर मग शेतीची 2 बैल दावणी ठेवली म्हणून काय फरक पडेल? बरोबर, काय फरक पडेल? तुमची शेती घरातल्या बैलांना म्हणजे तुमचा जो वार्षिक 30-40-50 हजार रुपयाचा खर्च होतोय, जो फनपाळ्या असेल, आता पहिल्या पाळ्या असायच्या म्हणजे पेरणीच्या, त्या कुठं पाळ्या नाहीत, काय राहिलेलंच नाही या गोष्टी. मग या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे. त्यावेळेस खिलारचं संगोपन होईल आणि जी मधली 500-600 जी वासरं आहेत ती शेतीसाठी वापरली गेली तर सगळ्यांना त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. आता इथं मी तुम्हाला अजून एक गोष्ट विचारतो. मगाशी गोठ्यावरती आल्यानंतर तुमचं काम चालू होतं, आम्ही बसलो होतो, तुमचे भाऊ असतील किंवा मित्रमंडळी पण गोठ्यावरती होते. त्यांच्याशी एक चर्चा करताना हे आम्हाला कळवलं की बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्ही गाडी बरेचशे वर्ष चालवली आणि ती गाडी चालवायच्या अगोदर तुमचं असं त्यांच्याकडून कळलं की तुम्ही शेतीमध्ये बैल म्हणजे शेती हे बैलांकडून करण्याचं मुख्य काम हे तुमचे जे जुने जाणकार किंवा वडील मंडळी असतील, आजोबा असतील किंवा जी जुनी जाणकार यांच्यासोबत ते शिकलाय. मग त्याच्यात पण तुम्ही जास्त काम केलंय. शेती ही बैलांकडून करणं हे आम्ही बऱ्याच जणांना विचारतो, पण आज शेती बैलाकडून करण्यामध्ये आणि ट्रॅक्टर किंवा ह्याच्यातून करण्यामागे काय फरक आहे? बैलाचा काय फायदा आम्हाला सांगा. म्हणजे जुन्या काळात जी शेती होत होती, तुम्ही आता जुनी माणसं, जुनी बैल, जसं जुनी माणसं तशी जुनी बैल आणि नवीन बैल, कसं झाले, शेती सुरुवातीपासून म्हणजे पुरातन काळापासून शेती करत आलेली माणसं, बरोबर, म्हणजे मुळात मनुष्य जातीसाठी जी म्हणजे शारीरिक जी तिची क्षमता आहे, तुम्ही शेती केलेली माणसं किंवा आवतकाठी आणलेली माणसं तुम्ही आता जी आहेत तुम्ही बारकाईनं बघा,
आणि आत्ता जी आपली हिंडून फिरून आहेत ती माणसं पण बघा किती मोठी तफावत आहे. बरोबर. आता मला वाटतंय मला कळतंय असं मी थांबतोय. म्हणजे मी पहिलं आणि माझी स्वतःची बैल कधी नव्हती माझी स्वतःची कधी, कारण ज्यावेळेस माझी परिस्थिती झाली शेतीचा बैल घ्यायची, दुःख कशाचं वाटतं की माझ्याकडे शिर्डी घ्यायला सुद्धा पैसे नव्हते. म्हणजे मला त्यावेळेस काय इन्कम नाही, काहीच कुठलीच गोष्ट नव्हती. ज्यावेळेस माझी परिस्थिती झाली शेतीसाठी, मला लय अवताचा नाद होता. म्हणजे 8-10 वर्ष तरी मी शेती आहे, बैलांनी शेती केलेली आहे, पेरणी वगैरे सगळं केलेलं आहे. पण ज्यावेळेस परिस्थिती झाली त्यावेळेस तो नादच संपून गेला. म्हणजे जी पैरकरी असायची, मी भुंडा पैरकरी म्हणून असायचो त्यांच्यात. पण ज्यावेळी माझी परिस्थिती झाली त्यावेळी सगळ्यांनी बैल विकून टाकली होती, सगळ्यांनी ट्रॅक्टरच घेतली. मग मला ती पुढे चालवता आलं नाही. मग मला तो बैलांचा छंद म्हणून मी शर्यतीची बैल पाळीन. आता हा माझा एक म्हणजे मला त्याची आवड आहे, माझा हातपाय चालत तोपर्यंत माझ्या दावणीला बैल नक्की राहणार. मला आम्ही परत थोड्या वेळ तुमच्याकडे येतो. मंडळी, मालकांनी ऍक्च्युली एक गोष्ट येथे आवर्जून सांगितलेली आहे की ज्या गोष्टीवर थोडंसं डिस्कस करूया, आणि कदाचित मी म्हणेल की याच मुलाखतीच्या माध्यमातून आपण पुढे जातोय की आज मी पण सर्वांना, चॅनलची टीम असेल, एक आग्रह करतो, ट्रॅक्टर तुम्हाला घ्यायचे घ्या, पण शेती आपण असं म्हणतो की आज प्रत्येक जण चर्चा करतो की 1000 किंवा 10,000 एक जणच बैलांवरती शेती करतो. मी तर म्हणेल जर आज हा देशी गोवंश जर टिकवायचा असेल तर आज आपण आवर्जून स्वतः आज पुढाकार घेऊ. माझी शेती, माझ्या शेतामध्ये ट्रॅक्टर आहे, असू द्या, तुम्हाला हाऊस आहे तर घ्यायची, ते पण घ्या. चला, आपण नवीन युगाचं ज्या गोष्टी त्याला कुठलाही आपला विरोध नाही, पण शेती किंवा नांगरणी असेल, पेरणी असेल, ही बैलांच्या साह्याने जी करायची, त्याच्यात करण्याची जी मजा आहे, आणि त्याचबरोबर मिळणारं एक समाधान आहे की आज त्याच्यामुळे मी बैल जपली दावणीला, ते आपण काम करूया. आणि म्हणजे मागच्या 5-6 वर्षामध्ये खिलार वाढण्याचं काम झालं. आज या 2024 मध्ये आपण सुरुवात करूया आणि पुढच्या काळामध्ये 4-5 वर्षांनी परत एकदा हे बोलण्याची वेळ येऊया की आज आपल्याला शेतीमध्ये बैल जास्त दिसतात आहेत. हा प्रयत्न आपण नक्की करूया. आज खरं तर महत्वाचा मुद्दा या मुलाखतीच्या माध्यमातून झाला, आणि तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो, ज्याला शक्य नाही, शेती आहे तर हे बैल करा. ट्रॅक्टर असेल किंवा आधुनिक हे असेल, त्याला तुम्हाला पेट्रोल असेल, डिझेल असेल, किंवा त्याचबरोबर त्याला लागणारी सर्व्हिसिंग असेल, ह्याला तर मेंटेनन्स करतोच ना. पण आज एक जातीवंत आणि सुंदर बैलाकडून शेती करण्याची जी मजा आहे, म्हणजे आपण देशी गोवंश दावणीला असणं, ह्याचं एक पारंपरिक, एक सांस्कृतिक, एक धार्मिक महत्व आहे. मग आज आपण जी शेती करतो त्याच्यामध्ये ह्याच्या माध्यमातून का नाही केली पाहिजे आपल्या बैलांच्या माध्यमातून? तर सुरुवात करूया. खरं तर मालक, आता बरीचशी चर्चा आज पाहिली, आता आम्ही पाहत असलेल्या या बैलाकडची माहिती घेण्याच्या अगोदर सध्या बैलाकडून किती गायी भरल्यात आणि किती पैदास पाहायला मिळते आपल्याला? बैल घेऊन जवळपास 2.5 वर्ष होऊन गेले. आतापर्यंत बैलाने 1000च्या आसपास गाय भरलेल्या आहेत. आणि पैदाशी बैलाच्या, आता परवाच आमच्या मित्राचा एका फोन आलता, कालगाव मध्ये एक वासरू लय पळायला लागले. मला फोटो व्हिडिओ पण आल्या. बैलाच्या वासरांची विक्री पण झाली, आणि महत्वाची गोष्ट, ह्या बैलाची वासरं कडनं पळते ते. आणि दुसरी गोष्ट, ह्या बैलाच्या कालवडींना म्हणजे इतकी मागणी आहे, मला आतापर्यंत म्हणजे एक 700-800 तर फोन झाले असतील की ह्या बैलाची आम्हाला कालवडी एक मिळवून द्या. कारण बैलाचं वैशिष्ट्य असतं, बैलाची जी जात आहे, त्याचा जो वाण आहे, बैल पूर्ण त्याच्यावर घेतो, गाय कशी असू दे. त्यामुळे त्याच्या कालवड, ह्या बैलाची कालवड मिळावी ही अपेक्षा माणसांना जास्त आहे. तर मंडळी, इथं एक गोष्ट अजून एक अशी पण आपण पाहतोय की म्हणजे आवर्जून प्रत्येकाला वाटतं की आजच्या घडीला कालवड मिळणं हे अवघड झालेलं आहे, पण तरीही ह्या सारख्या बैलाची कालवड एखादी आपल्याकडे असावी. ठीक आहे, कालवड जर आपल्याला एखाद्या मालकाकडे जन्माला आली असेल, तो पण म्हणेल की नाही, मला कालवड ठेवायची. पण उद्याच्या काळामध्ये एक गोष्ट आपण करूया की ह्या बैलाकडून आपण आपली गाय भरून त्याच्यापासून जर कालवड जन्माला यावी, ही देवाकडे प्रार्थना करू. कारण ज्या पद्धतीने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या बैल पाहतोय, जर अशा पद्धतीची कालवड जर दावणीला असेल, आता ह्या महिनाभरामध्ये आपण बऱ्याचशा मुलाखत दाखवल्या, त्यामध्ये काही गायींच्या मुलाखती पण अशा आहेत की ती गाय बैलाला लाजवेल अशा पद्धतीच्या काही गायी आपल्या समोर किंवा कालवड आपल्या समोर पहिल्या किंवा दुसऱ्या व्यताला, तिसऱ्या व्यताला पाहायला मिळते. मग मी तर म्हणेल, एक आग्रह आवर्जून धरू की ह्या बैलापासून मला एक कालवड पाहिजेच. कारण दावणीला एखादा नवीन माणूस आल्यानंतर आपण म्हणतो यार काय गाडी येते किंवा काय हे,
पण आज ही वेळ आलेली की दावणीला माणूस आल्यानंतर म्हणतो यार साहेब काय तुमची गाय आहे, कालवड आहे, एक अशी आम्हाला घेऊन द्या. तर अशी कालवड आणि गायच्या प्रेमात पडणारी जी आपली समाज आहे, तर आपण जी लोक आहोत, तर त्यामुळे आवर्जून मी तर म्हणेल या बैलाकडून आपली एक गाय भरलीच पाहिजे. आणि मी तर म्हणेल खोंडापेक्षा मी मालक आग्रह करतो आमच्याकडे कालवड होऊ द्यायची एक. ते काय होणं ते न होणं ते देवावरती डिपेंड आहे, पण आवर्जून एक आग्रह असा असला पाहिजे. आम्हाला हा बैल बरेच दिवस आम्ही व्हिडिओ फोटोच्या माध्यमातून सोशल मीडियावरती बराचसा प्रसिद्ध असा पाहतोय. या बैलाची माहिती द्या, आपण कुठून घेतला, काय घेतलं, किती दाती, बैलाचं काय सवय आहे, कोणत्या गोष्टी. बैल आता दाती संपलेला आहे, जुळी काय बैल दाती जुळी काय. बैल 2.5 वर्ष मी घेऊन झाले. बैल मी घेतला लेंगऱ्यातून, म्हणजे माझी खरेदी लेंगऱ्यातून केलेली आहे. आणि तसा हा बैल राजू निंबाळकरांकडे होता पहिला सलगरेमध्ये. हा, म्हणजे पिंटू माळ्यांचा जो बैल आहे वाकड्या तोंडाचा, तो हा बैल एकाच बैलाचे. ओके, एकाच बैलाचे. त्या बैलाचा आणि ह्या बैलाचा बाप एकच आहे. एकच आहे. ओके. तर मालक एक गोष्ट अजून एक आपण इथं ऍड करूया. म्हणजे आपण म्हणतो की एखाद्या बैलाची शरीरयष्टी म्हणा, त्याचं तोंड, शिंग, कुठल्याच बाबतीत बैल मायनस मध्ये नाही, प्लस मध्येच आहे. म्हणजे आता बैल दाताला पण जुळलाय. कदाचित मी म्हणेल की किंवा बरेच जणांचा हा पण आग्रह असेल की उद्या भविष्य काळात आपल्याला कदाचित ह्याला ही पण मागणी येऊ शकते की आम्हाला पुणे भागामध्ये, मी पुण्याच्या भागामध्ये राहतो, तिकडं पालखी सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये होतो. पालखीला आम्हाला अशा प्रकारची त्या भागात लोकांना तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा असेल, ज्ञानेश्वर माऊलींचा असेल, तिथं अशा प्रकारची बैलांची गरज असते. तिकडं पण समजा गरज लागली तर आम्हाला अशा प्रकारचं बैल कदाचित मागणी येऊ शकते. तर त्यासाठी काय सांगता तुम्ही. म्हणजे विषयच असा शर्यत क्षेत्र, वळू क्षेत्र आणि तिसरी बैलांची विक्री राहिली. मोठ्या मापाच्या बैल पालखीसाठी वापरले जाते. म्हणजे आता पुणे भागात जो पालखी सोहळा आहे, म्हणजे तिथं पुणे भागातच जास्त करून पालखीसाठी आणि बावदानला बगाडासाठी मोठ्या मापाच्या बैलांची खरेदी केली जाते. मग माझा एक हेतू की बैल भरताना असा भरा बैल की नाही पळाला तर तू देखना तर झाला पाहिजे. बरोबर. नाही पळाला तर तू देखना झाला पाहिजे, उंच पोरा धिप्पाड झाला पाहिजे, म्हणजे त्याची विक्री किंवा त्याचा उपभोग घेता येईल. बरोबर. हा विषय या गोष्टीशी खूप निगडीत आहे, वळू भरतानाचा. म्हणजे तो नुसत्याच शहरी क्षेत्रासाठीचा बैल भरून पण चालणार नाही. म्हणजे समजा नाही पळाला तर त्याची विक्री व्हायसाठी तो देखना पण असला पाहिजे. म्हणजे हेतू हा समोर ठेवा. बरोबर. की एकच गोष्ट डोक्यात ठेवून नाही चालणार. कारण समजा बैल काय सगळी, आणि शर्यत क्षेत्राचा एक महत्वाचा विषय, बैल कोणता पळेल ही छाती ठोकून कोण सांगू शकत नाही. कारण ह्याला किती अपवाद आता सगळं जग बघते. बरोबर. कोणाला वाटतं गळा लय असला की ती पळत नाही, तर इतिहास गळावाल्या बैलांनीच गाजवला आहे. आणि ज्याला गळा नाही तो लय पळतो, त्यांना गट पास होत नाही. ही सगळा बैलगाडी क्षेत्र बघते. म्हणजे संपूर्ण देश ही गोष्ट बघतोय. ही फक्त लक्षात येणं महत्वाचं आहे की त्या बैलाकडे ती गोष्ट नाही, एक ठराविक साचा असतो बघण्याचा, की एक दृष्टिकोन आहे की बैल असा असावा, छाती असावी, गळा अंग घट्ट असावं. त्यातून एक शर्यतीसाठी बैल निवडला जातो. ओके. ही गोष्ट शर्यतीसाठी डिपेंड झाली किंवा वळू भरतानाची. पण काही गोष्टी अशा आहेत की सगळं शरीर असून सुद्धा बैल पळत नाहीत. असं पण होतच की असं नाही. अशी कितीतरी बैल हातापायानं चांगली मजबूत, पण त्यांना काय ते शर्यत क्षेत्रात नाव कमावता आलं नाही. पण काय अशी बैल गेली होऊन की दिसायला अजिबात व्यवस्थित नाहीत, पण बैलांनी इतिहासात नाव कोरलं. म्हणजे ती कुठल्या कॅटेगरीत बसत नसताना सुद्धा, म्हणजे बैल कुठला पळेल ही सांगणं तितकंच कठीण आहे, इतकं कठीण आहे. बरोबर. सांगू नाही शकत. मग आपण हिथं असं पण म्हणूया की बाबा आज ह्याच्यापासून आपण जन्माला घेतलेला एखादा खोंड, म्हणजे आपण ठीक आहे आता सगळं सांगितलं आपण, गाय क्वालिटी निवडा, बैल पण क्वालिटी निवडा, पैदास जी झाली त्याला मग आपल्या मेहनतीची किंवा त्याला व्यायाम किंवा त्याला नियमात आणण्याची पण गरज आहे, तेव्हा तो पळू शकेल. नक्कीच. गाय एखाद्या बैलाकडून भरल्यानंतर जे जन्माला आलेलं वासरूल आहे, थोडेफार अंगीभूत गुण वासराकडे पळायसाठी असावे लागतात. म्हणजे जो चपळपणा आहे, रागीटपणा आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वासरात आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. समजा एखादं वासरू आहे, आपण पळवायचं म्हणून पळावतोय, जर आपल्याला वाटतं हे पळतच नाहीये तर त्याच्यावर विनाकारण खर्च करू नका. ओके. करू नका. होतंय काय माहितीये का, आता नवीन पिढी या क्षेत्रात जास्त आली, पण आपल्या बैलाची क्षमता न ओळखता त्याच्यावर व्यर्थ खर्च केला जातोय.
की बाबा नाही आता वर्ष झालेला पळावतो पण ह्यानं काय होईना झालं ह्याच्यानं, किंवा तसं पाराकणाराला वासरू 2 फेऱ्यातच कळतं की पुढं काय करलं का नाही. ह्या गोष्टीचा अभ्यास करणं का गरजेचं आहे, तुमचा अतिरिक्त जो आर्थिक खर्च होणार आहे तो टाळता येईल. पैलवानला जर कुस्ती खेळायचीच कळना तर त्याला खायला चालून उपयोगच नाही. बरोबर, ही महत्वाची गोष्ट आहे. मग वेळेच ओळखा, तुमचं आर्थिक नुकसान टाळता येईल. आता एक गोष्ट अजून एक मला असं विचारायचं की तुम्ही बैलगाडा क्षेत्रामध्ये एवढे वर्ष गाडी चालवली बरं का, आता खिलार बैल समजा बऱ्याचदा तुम्ही गाडी ज्या मालकाची किंवा तुमची जी बैल पळवली त्यात कधी दोन्ही बैल खिलार असतील, कधी दोन्ही म्हैसुरी असतील, किंवा एखादा म्हैसुरी असेल एखादा खिलार असेल. म्हैसुरी आणि खिलार म्हणजे मला थोडंसं हे विचारायचं की तुम्ही ऍक्च्युली जवळ न बघताय कोणाचा पळ कसा आहे. म्हैसुरी पण टॉपलाच पळायला, याच्यात कुठलं शंका नाही आपली, पण लॉंग टाइम साठी किंवा काय असं काय आहे की खिलार समजा आज म्हैसुरीने ताकद लावली तर खिलार आज कमी पडला, तर पण खिलार हा बरेच जण म्हणतात की जो लॉंग टाइम जास्त पळू शकतो, असं काय आहे? अगदी बरोबर आहे. खिल्लार म्हणजे जी खिल्लार आहे हा बैल आणि जो म्हैसूरचा किंवा आता नंतर आपल्याकडे याचा प्रसार झाला, आता मधल्या काळात तर सगळे म्हैसूरच घेत होती. परत फिरून बैलगाडी क्षेत्र देशी आणि खिल्लार बैलाकडे वळलं. त्याचं कारणच ते आहे की ती जी म्हैसूर वासरं आहेत ती लॉंग टाइम पळणार, त्यांना शिकवलं की ती लगेच शिकतायत, तात्पुरती विक्रीसाठी योग्य आहे. म्हणजे माझा अनुभव सांगतो, मला असं वाटतं की तात्पुरती विक्रीसाठी ती लगेच शिकतायत, लगेच स्पीडला लागतात, पण त्यांच्याकडे जी कंटिन्युटी पाहिजे, दात लावल्यानंतर जी बैलात अजून वाढ व्हायला तिथं बैल रिवर्स यायला सुरुवात होती. तसा देशी बैल काय करतोय, खिल्लार बैल, हा बैल लहान वयात जास्त तुम्हाला लगेच हे दाखवत नाही त्याचं, पण बैल दात लावल्यानंतर जो बैल तसा भरायला लागल तसा बैल एकदा जर पळायला पेटला तर निदान बैल 4-5-6 वर्ष बैल फॉर्म मध्ये पळतोय. ही माणसांच्या लक्षात म्हणजे दिसून आलं. म्हणजे तुम्ही कुठेही बारकाईने तुम्ही अभ्यास केला तर इतिहासात जेवढी बैलांनी नावं कोरली जुन्या काळातल्या ती सगळी खिल्लार होती. जातीवंत म्हणण्यापेक्षा अगदी जात कमी असली तरी खिल्लारच होती. आणि त्यातल्या बऱ्याच जनावरांना एक गोष्ट मला सगळ्यांना सांगायची आहे की ज्याला गळा आहे तो बैल पळणार नाही, हो गैरसमज डोक्यातनं काढा. माझा अनुभव मी सांगतो, कारण तुम्ही इतिहासाची मागची पानं उलटली तर नक्की बघाल एवढं गळ होतं. अजून बैल जे क्षेत्र जिवंत आहे तोपर्यंत त्या बैलांची नावं निघणार आहेत. त्याचा गळ्याचा आणि पळण्याचा कुठलाही संबंध नाही. एक म्हणजे शास्त्रीय कारण सांगू शकत नाही, पण बैलाच्या शारीरिक रचनेत किंवा त्याच्या आतमध्ये जे काय घटक असतील की त्याला पळायसाठी सहाय्य करत असतील, अंगभूत गुण. आणि एखादा माणूस सुद्धा जास्त पळतो, सगळ्यांना एकसारखं धावता येत नाही. म्हणजे शारीरिक जी काय ही शास्त्रीय गोष्ट आहे की ती एखाद्या बैलात जास्त असली तर तो बैल जास्त पळतो असं मला वाटतं. धन्यवाद मालक. तर मंडळी, म्हणजे आपण इथं असं नाही म्हणत की बाबा म्हैसूरची वासरं किंवा ही जी आपण हल्लीकर म्हणतो त्यांना, तर तसं पाहायला गेलं तर आपण म्हणजे बऱ्याच जणांच्या बोलण्यातून पण आलं किंवा काय, तर ते कमी काळात तुम्हाला थोडंसं हे करून देणार आहे. पण लॉंग टर्म आज आपण जर विचार केला, आज बऱ्याचदा आपण म्हणतो की चला एखादी वस्तू घ्यायची ना तर 2 रुपये जास्त देऊ, पण लॉंग टर्म साठी होऊन जाते. घरातली एखादी वस्तू असू किंवा काही असू, किंवा आपला आता विषय आहे जो खिलारचा तर तो आहे. मालक, आता पुढे जाण्याच्या अगोदर आम्हाला थोडंसं हे विचारायचंय, आम्हाला तुमचं नाव, गाव, फोन नंबर आणि बाकीच्या 2 बैलांची जी फी आहे गाई भरण्यासाठी ती सेम फी या बैलाची आहे का? माझं नाव विपुल दिलीप कदम, मुक्काम पोस्ट रेहमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 8600328121. आणि आमच्या 3 बैलांची फी एकसारखीच आहे, 1,500 रुपये. 1,500 रुपये. ठीक, धन्यवाद मालक. तर आता एक शेवटचं असं विचारायचंय मंडळी, एक गोष्ट जे मालकांनी सांगितली की पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिलार ही देवाने घडवलेली आहे, कारण त्याला हे वातावरण सूट होतं. त्यामुळे मालक पण म्हणले शर्यत क्षेत्रातला अनुभव पण मोठा आहे की त्याचमुळं आज की काय म्हणू आपण की खिलार जास्त पळते, किंवा म्हैसुरी आणल्यानंतर ती काही कमी काळ पळते, नाही पळत असं नाही, पण जास्त लॉंग टर्म, कारण ह्या ब्रीडचं आपल्या मातीशी असलेलं नातं हे मालकांनी आपल्याला सुंदर पद्धतीने सांगितलं.
आणि बरीचशी माहिती की शर्यत क्षेत्राबद्दलची गरजेची होती. मालक, आता आम्हाला तुमच्या माध्यमातून आता शर्यत क्षेत्रातली एक गोष्ट, अजून एक आपल्याला बदल घडवून आणायचा आहे. मंडळी, आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून जो खिलार ब्रीडिंग प्रोग्राम राबवतोय, तर मालक या ब्रीडिंग प्रोग्राम मध्ये आम्ही म्हणजे आपण सर्वजण एकत्रित घेऊन हा असं करण्याचा प्रयत्न करतोय. जसं आपण ह्या बैलाच्या 4 ते 5 जनरेशन आपल्याला माहिती, फक्त ते आपल्याला कागदावरती माहिती, कारण त्यांचे आज आई बाप हे आपल्या डोळ्यासमोर मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये आपण पाहतोय. तर इथून पुढे आपल्याला जास्त काळ जर ह्यांचं रेकॉर्ड मेंटेन करायचं असेल, तर त्यासाठी आपण जसं कानाला बिल्ला मारतो पशूंना की ते रजिस्टर 12 अंकी असतं, तसं आपण यांना मायक्रोचिप बसवतो की जी मायक्रोचिप एकदम अशी तांदळाच्या दाण्यासारखी आहे की ज्याच्याने कुठलाही त्रास आपल्या पशूंना नाही होत, फक्त आपलं ते रजिस्टर राहणार, की जेणेकरून आज आपल्या या समोर पाहत असलेल्या बैलाची पुढची पिढी की त्याला होत असलेल्या कालवड असेल, खोंड असेल, यांचं रेकॉर्ड आपण असं खिलार ऍप मध्ये किंवा ऑनलाईन सर्वांसाठी अवेलेबल असणार आहे. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.